आहोंनी गावाकडून येताना सीताफळं घेऊन आली होती. मग आता काय करायचं, पोराने खाल्ली 2-3 आणि राहिलेली सीताफळाचं म्हणलं चला आज छान अशी याची सीताफळ बासुंदी बनवून घेऊया. तर त्याच्यातलं सगळं गर चमच्याने व्यवस्थित काढून घेतला. तिकडं तूप ही कडवायचं चालू होतं आणि मी बासुंदी बनवली आणि खाल्ली. तर याची रेसिपी आपल्या भक्तीबाबर ब्लॉग यूट्यूब चॅनलवर उद्या येणार आहे, तर तिकडं तुम्ही बघू शकता मी कशी बनवली ती. त्यानंतर घर सगळं साफसफाई करून घ्यायला साडी काढली, कारण समर्थाला मला सोडायला जायचं होतं, आणायला जायचं होतं पावसात. आणि गावाकडं आमची जी विहीर आहे ना पूर्ण भरली आणि रोडला व्हायला लागली आहे. तर आहोने मला एक व्हिडिओ करून पाठवला होता, शेवग्याच्या बागात पूर्ण पाणी. आणि जे समर्थ करतो ना ते माझा लाडू करतो, सेम टू सेम असं एकमेकाचं बघून संगतीचा परिणाम म्हणतात ना ते हेच. आपण चांगलं केलो चांगलं करतात, वाईट केलं वाईट करतात, एकमेकाचं बघून शिकतात. तर दोन्हीही माझ्यासाठी तेवढेच आहेत. त्यानंतर मी स्वतःचं आवरलं, देवाला दिवा अगरबत्ती करून घेतली, संध्याकाळची वेळ होती छान असं. आणि फॅनला कपडे वाळायला घातलेत, पोरांना अभ्यासाला बसवलं. असं होतं आजचं इव्हनिंग